नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ हा काव्यावर खूपच नाराज असतो. तो काव्याशी अबोला धरतो. पार्थचं शांत राहणं काव्याला पटत नाही. त्यामुळे काव्या पार्थ जवळ येऊन म्हणते की काय झालं तुम्हाला? तुमचं असं शांत राहणं मला त्रास देऊ लागलंय. त्यावर पार्थ काव्याला म्हणतो की आपण काही बोललं, समोरच्यासाठी खूप काही केलं तर आपली किंमत राहत नाही. पार्थ हा खूपच हर्ट झालेला असतो. तो काव्यावर खूपच नाराज होतो. त्यावर काव्या म्हणते की असं आई म्हणाली का? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, मी स्वतःच म्हणतोय. पार्थची नाराजी दूर होत नाही हे बघून काव्या विक्रमला म्हणते की माझी एक मैत्रीण आहे, तिचा मित्र तिच्यासोबत बोलतच नाहीये. अशा परिस्थितीत काय करायला हवं? तेव्हा ही परिस्थिती समजून घेऊन चांगुलपणाने वागण्याची जबाबदारी त्या मुलीवर आहे, असं विक्रम काव्याला सांगतो. तिने इगो बाजूला ठेवून त्याच्याशी बोललं पाहिजे, असे पार्थचे बाबा काव्याला सांगतात. एकीकडे जीवा नंदिनीशी भरभरून गप्पा मारत असतो. नंदिनी जीवाला म्हणते की आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदाच असं मोकळेपणाने भरभरून बोलत आहात. मला खूप चांगलं वाटतंय. तर मंडळी, काव्या आणि पार्थ आणि नंदिनी आणि जीवा या जोड्यांमध्ये संवाद होताना दिसत आहेत. या संवादाचं रूपांतर मैत्रीमध्ये होणार, त्यानंतर प्रेमामध्ये कधी होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.